दिवसाचा असतंय की कडक ऊन, म्हणून ह्यांनी मला रात्रीचाच आणलाय ट्रेकिंगला वडून. विषय काय झालेला, वाईत ना आता गप कराडला जायचं म्हणलं तर ह्यांना सातारच्या सज्जनगडावर जायचं सुचलं. आणि सुचलं ते सुचलं, जाता जाता मध्येच साक्षीचं रेस्टॉरंट दिसलं. आणि खिशात पैसे नसलं तरी जाचेला जेवायला, आणि लागेल मारा माझ्या सकट तुमासनी पण खायला. कारण रेस्टॉरंट हिजं नाही, फक्त हिच्या नावाचं आहे. मोठ्या तोऱ्याने मी पण घाटात गाडी घातली आणि एवढा अंधार बघून माझी वाट लागली. गडावर पोचलून गाडी पार्क केली, तेवढ्यात दिसला की आम्हाला भुब्या. तो पण आमची वाट बघत होता उभ्या. आपलं उभा त्या रायमिंगच्या नादात शब्द चुक्या. त्याला पण म्हणलं आधी गडावर नेतो, मग खाली आल्यावर तुला खायला देतो. आणि ह्यासने म्हणत होतो सकाळ जाऊया, तरी बी ह्यांनी गड चढायला लावलाच रात्री. आणि बिबट्या आला बेला म्हणजे आता घरी जायचं वांद होणार, कोण द्याचं खात्री. आता आलोयच तर म्हणलं चला एकदाच डायरेक्टच वर जाऊया. तर ही बघा 4-4 पायऱ्या चढून म्हणायची ते आता जरा थांबूया. पायऱ्या चढून चढून आधी सगळ्यांची एनर्जी झालेली डाऊन. अहो पण अंगात ऊर्जा लगेच आली की. महाद्वारावरचं छत्रपती शिवाजी महाराज हे नाव पाहून पळतच सुटली ती की ही सगळी. प्रवेशद्वारात आता वर आलोयच तर संत रामदास स्वामींच्या समाधीचं दर्शन घ्यावं म्हणलं, पण आत परमिशन नसल्यामुळे बाहेरच्या बाहेरच व्हिडिओ काढलं आणि तीच तुम्हाला दावलं. येताना खायला देतो म्हणल्यावर ही कुत्रं पण आमच्या बरोबरच गड उतरायला लागलेलं. मग ह्याला पण लागलंच बिस्किटाचं पुढे घेतलं आणि चारलं. आणि भुब्या बी कसलं हुशार, माझं खाल्लं ते खाल्लं वरनं हिच्याकडे मागायला लागलं. ह्यो भुब्या बी दिसत नव्हता अंधारात, मग ह्याला बी खायला घातला आणून उजेडात. ह्यासने खायला घालून येता येता आम्ही पण जेवून आलो मी आमच्या घरी.